महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल आज लागले। या निकालांमध्ये प्रत्येक ठिकाणी थोडीफार चुरस झालेलीच होती, पण सर्वात मोठी चुरस पाहायला मिळाली आणि अजून देखील संध्याकाळी 8 वाजले तरी ही चुरस चालू आहे, ती म्हणजे कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमध्ये एक रंगतदार असा सामना पाहायला मिळाला। एका बाजूला होते खासदार, आमदार, पालकमंत्री आणि मंत्री, तर दुसऱ्या बाजूला होते काँग्रेसचे निष्ठावंत असणारे सतेज पाटील। सतेज पाटलांनी आपल्या स्वतःच्या जीवावरती समोर असलेल्या या 4 बड्या दिग्गज महाराष्ट्रातल्या नेत्यांना एक कडवं आव्हान उभं केलं। अखेर या निवडणुकीत विजय झाला तो महायुतीचा। या सर्वांचा विजय झाला। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एनसीपी सगळे मिळून जिंकले। पण तरी देखील दिवसभर कोल्हापूरमध्ये अशी चर्चा चालू होती की सतेज पाटलांचा पराभव कसा झाला। त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक अशी म्हणता येईल की तेरे जीत से ज्यादा चर्चे मेरे हार के हैं, अशीच काही परिस्थिती कोल्हापूरमध्ये दिवसभर दिसत होती। याच्याच पलीकडे कोल्हापूरच्या शेजारी असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेत मात्र काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या राहुल आवाडेंनी आपण एक मॅच्युअर्ड आणि सीझन्ड पॉलिटिशियन झालोय हे दाखवून दिलं। भारतीय जनता पक्षाला जवळजवळ 70% जागा मिळवून दिल्या आणि घवघवीत यश मिळवून दिलं। समोर शिवशाहू युतीचं एक कडवं आव्हान असताना देखील या दोन्ही महानगरपालिकांमध्ये काय झालं आणि कशी सतेज पाटलांनी झुंज दिली ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। कोल्हापूरमध्ये 81 जागांसाठी ही नगरसेवकांची निवडणूक होती आणि त्यामध्ये जवळजवळ 66.54% असं घवघवीत मतदान झालेलं होतं। ही निवडणूक जवळजवळ 9 वर्षांनंतर पहिल्यांदा झाली। या महापालिकेमध्ये पहिल्यांदा असं बघायला मिळालं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे महत्त्वाचे कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक एकीकडे होते, त्यांच्याबरोबर सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, त्यांच्या सोबत होते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आणि त्यांच्या सोबत होते कोल्हापूरचे आणखी एक महत्त्वाचे नेते राजेश क्षीरसागर। या 4 नेत्यांनी मिळून कोल्हापूरमध्ये एक मोठी फळी निर्माण केली। ही फळी निर्माण करायचं कारणच असं होतं की कोल्हापूर शहरामधली जर सतेज पाटलांची सत्ता घालवायची असेल, 2016च्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटलांच्या आघाडीचा विजय झालेला होता, त्यांची सत्ता घालवायची असेल तर चौघांना एकत्र यावंच लागेल आणि त्याप्रमाणे मग हे चौघे एकत्र आले। तिघांचे 3 पक्ष एकत्र येऊन या तिघांनी मिळून एक कडवी झुंज दिली। या झुंजीमध्ये शेवटी जो निकाल लागला तो तुम्हाला थोडक्यात सांगतो। इथं सर्वात मोठा पक्ष एवढ्या सगळ्या लढतीनंतर देखील काँग्रेसच ठरला। काँग्रेसला 81 पैकी जवळजवळ 35 जागा मिळाल्या। यामध्ये थोडीफार प्लस मायनस अजून देखील होऊ शकतं, पण 35 जागा काँग्रेसला मिळाल्या, भारतीय जनता पक्षाला 25 मिळाल्या, शिवसेनेला 15 आणि एनसीपीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या। याशिवाय जनस्वराज्य शक्ती गटाला 1 तर ठाकरे सेनेला 1। म्हणजे थोडक्यात एकीकडे महायुतीतल्या सर्व पक्षांनी थोडाफार परफॉर्मन्स केला, पण महाविकास आघाडीमध्ये मात्र फक्त काँग्रेसनं 35 जागा मिळवल्या, अन्य कोणालाही चांगला परफॉर्मन्स देता आला नाही। त्यामुळे महायुतीचा इथं विजय झाला आणि सतेज पाटलांना पराभव पत्करावा लागला। पण तरी देखील सकाळपासून जसे कल येत होते, जसे एक एक निवडणूक डिक्लेअर होत होती, हे सगळं बघितल्यानंतर असं लक्षात येत होतं की सतेज पाटलांचा पराभव होणार की या आघाडीचा पराभव होणार हे दुपारपर्यंत समजत नव्हतं। अखेर दुपारी 3-4 नंतर हे चित्र क्लिअर झालं आणि हे समजून आलं की सतेज पाटलांचा या निवडणुकीत पराभव झालाय। पण तरीही पत्रकार परिषदेत मात्र ते गुलाल लावूनच बसले होते। या निवडणुकीत सतेज पाटलांचा किंवा काँग्रेसचा जो पराभव झाला तो देखील अगदी निसटता असा होता, कारण त्यांना असं वाटत होतं की आपण नक्कीच जिंकू, कारण या ठिकाणी काँग्रेसचे जवळजवळ 4 ते 5 नगरसेवक हे 100-150 मताच्या फरकानं पराभूत झालेले आहेत। त्यांच्यामध्ये एक असाही उमेदवार आहे जो फक्त 16 मतांनी पराभूत झालेला आहे। त्याच्यामध्ये अक्षय जरग नावाचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता होता जो जनसुराज्य पार्टीमध्ये गेला, बंडखोरी केली आणि तिथं जाऊन तो निवडून आला। त्याच्यामुळे ते अख्खं पॅनल निवडून आलं। त्यामुळे या काही चुका टाळल्या असत्या तर कदाचित सतेज पाटलांनी कोल्हापूरमध्ये आपली सत्ता पुन्हा एकदा टिकवली होती अशी चर्चा चालू होती। कोल्हापूरमध्ये एक हाय प्रोफाईल अशी एक निवडणूक झाली, ती म्हणजे राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर, त्यांच्या विरुद्ध होते विजय साळोखे सरदार। विजय साळोखे सरदार यांना संपूर्ण महाराष्ट्रातून आणि जगभरातून अनेक लोक फॉलो करतात आणि त्यांचं इंस्टाग्रामवरती मोठं फॉलोइंग आहे। त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकांनी पाठिंबा दिलेला दिसत होता। पण हे सगळं असताना देखील त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ही निवडणूक लढवलेली असताना देखील विजय साळोखे सरदारांचा या निवडणुकीत पराजय झालाय आणि ऋतुराज क्षीरसागर इथं विजयी झालेत। कोल्हापूरच्या शेजारी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जी पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक होत होती, 65 जागांसाठी मतदान झालं। या ठिकाणी एक वेगळं चित्र बघायला मिळालं। इथं भारतीय जनता पक्ष हा सर्वात बलवत्तर पक्ष होता। खरं तर इचलकरंजीचे जे पूर्वीचे माजी आमदार होते प्रकाश आवाडे, त्यांनी आणि त्यांच्या पुत्रानं
राहुल आवाडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 2024 साली राहुल आवाडे हे घवघवीत मतांनी आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची बांधणी केली इचलकरंजीमध्ये आणि त्यांनी जवळजवळ 55 ते 56 जागा या नगरपालिकेच्या निवडणुकीत लढवलेल्या होत्या. इथं असं बघायला मिळालं की राहुल आवाडे यांना आणि भारतीय जनता पक्षांना कडवं आव्हान होतं ते समोर असलेल्या शिवशाहू आघाडीचं. या शिवशाहू आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस, याशिवाय इचलकरंजीतली मँचेस्टर आघाडी असे अनेक पक्ष होते. याच्यामध्ये अनेक बडे बडे नेते होते. मदन कारंडे, सुनील तेलनाडे, संजय तेलनाडे असे अनेक नेते होते. या सगळ्या नेत्यांनी मोठी चुरस निर्माण केलेली होती. शेवटपर्यंत असं वाटत होतं की सगळे मिळून एकत्र आलेली इचलकरंजीतली ही आघाडी काहीही करून आवाडेंचा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव करेल की काय, यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान देखील इचलकरंजीत झालं आणि अखेर आज निकाल लागला. या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. जवळजवळ 43 जागा मिळालेल्या त्यांनी फक्त 56 जागा लढवलेल्या होत्या. त्यामुळं बीजेपीच्या 43, त्याशिवाय शिंदे सेनेच्या 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाची 1 अशा जवळजवळ 47 जागा इथं मिळाल्या आणि महापालिकेवरती पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललं. या महानगरपालिकेमध्ये राहुल आवाडे यांनी एक गोष्ट सिद्ध केली की ते भलेही आमदारकीची निवडणूक आपल्या वडिलांच्या सोबत लढले होते, वडिलांच्या आशीर्वादानं, वडिलांच्या कामाच्या जीवावर लढले होते, पण ही महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी स्वतःच्या जीवावर लढली. मागच्या महिना 2 महिन्यात त्यांनी प्रचंड काम केलं, अनेक दौरे केले, अनेक ठिकाणी प्रचार सभा, कॉर्नर सभा सगळं केलं आणि शेवटी त्यांनी हा विजय खेचून आणला. त्यामुळं इचलकरंजीमध्ये एक भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं, तर कोल्हापूरमध्ये मात्र त्यांना अगदी निसटता विजय मिळाला असं आपण म्हणू शकतो. दोन्हीकडे महायुती आली असली तरी कोल्हापूरमध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज चर्चा आहे ती सतेज पाटील यांच्या पराभवाची. कारण मागच्या अनेक वर्षांपासून सतेज पाटील यांनी काँग्रेसला निष्ठावंत राहत काँग्रेसला एक चांगली उभारी मिळवून दिलेली होती. त्यामुळे या निवडणुकीत सतेज पाटलांचं पानिपत करायचं असं अनेकांनी ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं सतेज पाटलांचा पराभव देखील झालाय. कोल्हापूरच्या या निवडणुकीच्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे? कोल्हापूरचे निकाल तुम्हाला पटले का? यामध्ये काही वेगळे निकाल लागले का? काही अनपेक्षित निकाल लागले का? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.